श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, स्वतःला काय हवंय ते स्वतःला जेव्हा कळत नसतं ना, तेव्हा तीच परिस्थिती ही खऱ्या परीक्षेची असते. परीक्षा स्वतःच्या स्वभावाची, परीक्षा स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची असते. श्रोते हो, चंचलता म्हणजे एक धुरकट दुःख असतं. जे हवंय ते नाही मिळालं की दुःख होतं माणसाला. पण नक्की काय नाही मिळालं म्हणून दुःख होतंय हे जर माहीत नसेल तर त्याहून जास्त दुःख होत असतं. कारण श्रोते हो, दुखणं माहीत असेल तर औषध शोधता येतं. श्रोते हो, जमिनीवर चालणारा माणूस हा समुद्रात बुडत असताना आपल्या पायाला तळ लागत नाही ही त्याची खंत असते. आणि पायाला जर तळ लागला तर श्वास घेता येणार नाही ही त्याची व्यथा असते. दोन्हीकडे कोंडीच असते. खरं तर माणूस दुःखालाही सामोरं जायला तयार होतो, पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचंय हे माहीत नसणं, हेच तर दुःखातलं दुःखाहून मोठं दुखणं असतं. आणि श्रोते हो, तेव्हा दुःखातही माणसाला स्तरी लागत असतं. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. एका स्त्रीच्या आयुष्यात तिच्या दुःखाची कित्येक कारणे असतात, पण तिच्या आनंदाचे एकमेव कारण म्हणजे तिची मुलं असतात. पारिजात हा लावता येतोच, मोगराही लावता येतो, फक्त रोपं टिकली नाही म्हणून हार मानू नका. नात्याचंही तसंच असतं. एखाद्याचं भरणं तुमच्या हातात आहे ही किती पुण्याची गोष्ट असते. नात्यांचा सुगंध दिसत नाही, पण साथ कायम असली की त्या नात्याचा गंध नात्याला नेहमी दरवळ ठेवत असतो. स्वतःला पटेल तसं पण योग्य पद्धतीनं वागावं. दुसऱ्याचं बघून वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नका. कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा नसते. जगाच्या या रंगमंचावर असं वावरा की तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. जगातील सर्वात महाग पाणी कोणतं? तर अश्रू. कारण त्यात 1% पाणी आणि 99% भावना असतात. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावू नका. हसा आणि हसवत राहा. एकदा जिंकण्यासाठी खूप वेळा हरावं लागत असतं. चुकीच्या रस्त्यावर चालणाऱ्याचा वेळीच कान धरा. त्याला समज नसेल, पण आपलं कर्तव्य असतं. कारण वेळ निघून गेल्यावर काहीच उपयोग नसतो. कोणाबद्दल चुकीचा अंदाज बांधू नका. कारण कोणाच्या आयुष्यात किती गुंतागुंत आहे हे आपल्याला माहीत नसतं. माणसाची नीती चांगली असेल तर मनात भीती उरत नसते. आयुष्य कधीच संपत नसतं. आपणच आयुष्य जगायला उशिरा सुरुवात करत असतो. चप्पल आणि अक्कल योग्य ठिकाणी काढलेली बरी असते. कोणताही माणूस 100% आदर्श नसतो. तरीही प्रत्येक राक्षसात एक देवदूत असतो आणि देवदूतात राक्षस असतो. तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणं हा एक न संपणारा कोर्स आपण घ्यायचा. म्हणजे काय होतं तर आयुष्य अपुरं पडतं. स्वतःला तेवढंच वाहून घ्यायचं जेवढं समोरचा सांभाळू शकेल. निस्वार्थपणे जीवाचे ओढाताण करून केलेलं समर्पण हे आजकाल पचत नसतं कोणाला. एक वेळेस पैसा भीक मागून मिळेल, पण स्वाभिमान कमवावाच लागतो. आठवण अशी गोष्ट आहे जी कधी चेहऱ्यावर हसू आणते तर कधी डोळ्यात पाणी.
सगळंच मिळेल असं नाही. काही वेळेस काही गोष्टींना सगळं मानावं लागतं. ज्यांना ज्यात आनंद मिळतो मग तो तात्पुरता का असेना घेऊ द्यावा, हिरावून घेऊ नये. जाणीवा जाळल्या की माणूस माणूस राहत नसतो, राहतो तो फक्त निर्जीव देह. सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत अशी अपेक्षाच मुळात माणसाला मोठं दुःख देते. म्हणून सगळंच आपल्या मनासारखं होईल असं कधी मनात सुद्धा आणू नका. एकटं राहायला शिका. प्रत्येक वस्तू किंवा व्यक्ती आयुष्यभर सोबत नसते. स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी जगणाऱ्या बळीराजाचं माप हे नेहमी जड असतं. संस्काराचं प्रदर्शन करणारी माणसं ही संस्कार शून्य असतात. आपल्या अपेक्षेच्या पलीकडं देवाचं नियोजन असतं. योग्य वेळ आल्यावर बरोबर आशीर्वाद मिळत असतो. भीक नाही मागायची, कोणाच्या मागं नाही लागायचं आणि गरजही नाही दाखवायची. रिलॅक्स राहायचं. जेव्हा तुम्ही रिलॅक्स राहता तेव्हा तुम्हाला जे जे हवं ते बरोबर मिळत जातं. एकदा अपेक्षा करणं सोडलं की सुख आपोआप आपल्या मागं धावत येतं. जबाबदाऱ्यांचं काही वाटत नाही खरं. वाईट तेव्हा वाटतं जेव्हा जबाबदाऱ्या पार पाडून देखील आपली किंमत होत नाही. ज्या नात्याची रेष नाही तळ हातावर तेच खूप हवंसं असतं. सगळं आयुष्य त्याच्या सोबत जगावंसं वाटतं आणि नेमकं तेच विधी लिखित नसतं. अंदाजावरून ठरवू नका एखाद्याचं मन, कारण थांबलेला समुद्रच एखाद्या वेळी जास्त खोल असतो. थांबायचं कुठं हेही समजावं लागतं. सुरुवात थोडी चुकली तरी चालेल. आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा प्रश्न नको असतात, फक्त साथ हवी असते. सगळं माझ्यावर सोपव असं सांगणारा सल्लागार फार डेंजरस असतो. तो आपलं पांगळेपण वाढवत असतो. मांजर आडवी गेल्यावर काही होत नसतं. माणसं आडवी गेल्यावर काम होत नाहीत. जे तुमचे असतात ते व्यस्त नसतात आणि जे व्यस्त असतात ते तुमचे नसतात. ज्यांच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते. प्रेम जर मनातून असेल तर त्याला ओळखायला त्या व्यक्तीचा सुगंध पुरेसा असतो. आनंद मिळवणं हे जीवन नसतं. दुसऱ्यासोबत आनंद व्यक्त करणं हे खरं जीवन असतं. नात्याची नीव जर भावनांशी जोडलेली असेल तर बोलणं रोज किती पण होऊ द्या, माणसाचं मन भरत नसतं. रागात घेतलेला निर्णय नंतर नेहमी पश्चाताप करायला लावतात.